नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील असे जिल्हे की ज्यांची सीमा ही इतर राज्यांशी लागून आहे। असे सीमेवर असणारे कोणकोणते राज्य आहेत आणि त्याची एक शॉर्ट ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर चला सुरुवात करूयात। आपल्याला माहिती आहे की हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि महाराष्ट्राच्या या नकाशामध्ये आपल्याला मुख्यतः प्रशासकीय विभाग दिसतात। किती प्रशासकीय विभाग आहेत तर एकूण 6 प्रशासकीय विभाग आपल्याला असलेले माहिती आहेत। हा जो विभाग आहे याला आपण कोकण विभाग असं म्हणतो। हा संपूर्ण कोकण विभाग, हा कोकण विभाग। त्याच्यानंतर हा जो विभाग आहे हा नाशिक विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग। हा आहे पुणे प्रशासकीय विभाग, याला आपण छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाडा प्रशासकीय विभाग असं म्हणलं जातं। हा आहे अमरावती प्रशासकीय विभाग आणि हा शेवटचा तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग। तर असे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। आता या प्रशासकीय विभागांमधले असे कोणकोणते जिल्हे आहेत की ज्यांची सीमा ही इतर राज्यांशी लागून आहे, तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आपण उत्तरेपासून। सर्वात उत्तरेकडचा जो भाग आहे, महाराष्ट्राच्या वायव्येला जे राज्य आहे ते राज्य म्हणजे गुजरात आणि ह्या गुजरात राज्याची सीमा ही महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांना लागून आहे। असे 4 जिल्हे कोणते आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पालघर जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांची सीमा ही गुजरात राज्याला लागून आहे। आणि याच्यावरून आपण एक शॉर्ट ट्रिक तयार करूयात। गुजरात राज्याला लागून असणारे जे 4 जिल्हे आहेत त्याचे शॉर्ट ट्रिक आपण करूयात पानाधुन। धुन म्हणजे आपल्याला माहिती आहे की संगीत, म्युझिक, त्या कोणची तरी धुन असते। असं गृहीत धरा की गुजरात राज्याला सुद्धा एक धुन आहे, त्याचं नाव आहे पानाधुन। पा म्हणजे पालघर, पा म्हणजे पालघर, ना म्हणजे नाशिक, धु म्हणजे धुळे आणि न म्हणजे नंदुरबार। याच्यावरून गुजरात राज्याला पानाधुन या 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे। त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये किंवा उत्तरेला असणारा जिल्हा राज्य, ते म्हणजे मध्य प्रदेश। आणि या मध्य प्रदेशला लागून असणारे जे जिल्हे आहेत ते बघा, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया। याच्यावरून मी एक शॉर्ट ट्रिक तयार केलेली आहे, त्याचं नाव आहे नंदू जळना आना भंडागो। बघा काय आहे, नंदू जळना आना भंडागो अशी ही शॉर्ट ट्रिक आहे। आता याचा अर्थ काय होतो, नंदू नावाचा एक मुलगा आहे आणि तो जळण आणण्यासाठी कुठेतरी गेलेला आहे। कुठे गेलाय तर भंडाऱ्याला गेलाय, म्हणजे भंडागो म्हणजे भंडारा आणायला गेलेला आहे। अशा पद्धतीने एक वाक्य लक्षात ठेवा, नंदू नावाचा मुलगा आहे आणि तो जळण आणायला भंडाऱ्याला गेलाय। त्याच्यावरून ही शॉर्ट ट्रिक मी तयार केलेली आहे। अर्थ काय होतो बघा, न म्हणजे नंदुरबार, नंदू म्हणजे पूर्ण नंदुरबार, ज म्हणजे जळगाव, ना जे आहे ते बुलढाण्याचा शेवटचा ना घेतलेला आहे, बुलढाणा, अ म्हणजे अमरावती, ना वरून नागपूर लक्षात ठेवा, भंडावरून भंडारा लक्षात ठेवा आणि गो वरून गोंदिया। अशा एकूण 7 जिल्ह्यांची सीमा ही मध्य प्रदेश राज्याला लागून आहे। त्याच्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे पूर्व सीमा, महाराष्ट्राची ही पूर्व सीमा जी आहे ही छत्तीसगड राज्याला लागून आहे। आणि या छत्तीसगड राज्याला फक्त 2च जिल्ह्यांची सीमा लागून आहे, ते म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली। याच्यावरून शॉर्ट ट्रिक गोंगड, गोंगड आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा भाग आहे, तशाच पद्धतीचा एक गोंगड नावाचा किल्ला आहे असं लक्षात ठेवा। गो म्हणजे गोंदिया आणि गड म्हणजे गडचिरोली, गडचिरोली आणि गोंदिया असे 2 जिल्हे छत्तीसगड या राज्याला लागून आहेत। त्यानंतर महाराष्ट्राची आग्नेय सीमा जी आहे ही आग्नेय सीमा तेलंगणा या राज्याला लागून आहे। आणि तेलंगणा राज्याला लागून असणारे जे जिल्हे आहेत ते कोणते आहेत या नकाशामध्ये बघा, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली। याच्यावरून आपण एक शॉर्ट ट्रिक तयार केलेली आहे। गोंगडीकडे जसं होतं तसं इथं सुद्धा एक गड आहे, त्याला म्हणलं जातं नायचा गड, नायचा गड।
ना म्हणजे नांदेड, य वरून यवतमाळ लक्षात ठेवा, च वरून चंद्रपूर लक्षात ठेवा आणि गड याच्यावरून गडचिरोली. अशा पद्धतीनं तेलंगणा या राज्याला लागून असणारे जे जिल्हे आहेत ते एकूण 4 आहेत: नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. त्यानंतर पुढचं राज्य आहे जे की महाराष्ट्राच्या दक्षिणेला लागून आहे ते म्हणजे कर्नाटक. आणि या कर्नाटक राज्याला लागून असणारे जे सीमेवरचे जिल्हे आहेत ते कोणते कोणते आहेत बघा: कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. याच्यावरून मी एक शॉर्ट ट्रिक तयार केली आहे, त्याचं नाव आहे नालाऊ सोसा कोसी. नालाऊ सोसा कोसी. आता हे जिल्हे कोणते कोणते आहेत बघा: ना वरून नांदेड. नांदेड हा असा जिल्हा आहे की ज्याची सीमा ही तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना लागून आहे. नांदेड. ला वरून लातूर लक्षात ठेवा. उ म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद, आता सध्या त्याचं नाव धाराशिव आहे, त्याच्यावरून आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं उ म्हणजे उस्मानाबाद असं लक्षात ठेवा. सो वरून सोलापूर. सा वरून सांगली. को म्हणजे कोल्हापूर आणि सी म्हणजे सिंधुदुर्ग. अशा पद्धतीनं एकूण 1 2 3 4 5 6 7 जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक राज्याशी संलग्न आहे. आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडेच असणारे जे देशातलं सर्वात लहान राज्य आहे जे गोवा, या गोवा राज्याची सीमा फक्त सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्याला लागून आहे. तर ही होती महाराष्ट्राच्या सीमेवरती असणारी प्रमुख जिल्हे आणि त्यांची सीमा भारतातल्या किंवा महाराष्ट्राच्या शेजारील जी काही राज्य आहेत त्या राज्यांना अशा पद्धतीनं लागलेली आहे. तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक जर आवडली असेल तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्या शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या राज्याला कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे आणि ते राज्य कोणत्या दिशेला आहेत हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.